नमस्कार दोस्तों, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनल पे आपका स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे ऑलरेडी आणि त्याची लास्ट एक्सरसाइज आपण कव्हर करत आलेलो आहोत। एक्सरसाइज 1.4 आपण स्टार्ट केलेली आहे। तर 1.4 मधला क्वेश्चन 2 मधला 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे। तर हा सॉल्व करण्यासाठी कसा सॉल्व करायचा, त्याची लेफ्ट हँड साइड घ्यायची आणि राईट हँड साइड आपल्याला प्रूफ करायची। मग बघा, याची लेफ्ट हँड साइड घेऊ आपण। लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू a plus b omega plus c omega square divided by c plus a omega plus b omega square is equal to, आता मी काय करतोय पहा, a into 1 असं लिहू शकतो, कारण a into 1 एच राहते, म्हणजे याच्यात बदल होत नाही, a ला a ॲज इट इज राहते। प्लस तसंच b ओमेगा, तर b ओमेगा इंटू 1 करतोय, तर b ओमेगा इंटू 1 b ओमेगाच राहतो, काही चेंज होत नाही। प्लस c ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय c प्लस a ओमेगा प्लस b ओमेगा स्क्वेअर। आता हे असं कशासाठी केलं, तर आपल्याला एक व्हॅल्यू माहिती आहे, देअरफॉर ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू माहिती आहे। मग जिथं जिथं 1 आहे तिथं मी ओमेगा क्यूब पुट करतो। बघा, a इंटू 1 1 मीन्स ओमेगा क्यूब प्लस b इंटू ओमेगा, आता इथं ओमेगा क्यूब आहे 1च्या जागेवर, तर ओमेगा क्यूब इंटू ओमेगा ओमेगा रेस टू 4 प्लस c इंटू ओमेगा स्क्वेअर एज इट इज डिवाइडेड बाय डिनोमिनेटर एज इट इज c प्लस a ओमेगा प्लस b ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, आता न्यूमरेटरमधनं मी ओमेगा स्क्वेअर कॉमन काढतो। ओमेगा स्क्वेअर जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये इथं काय येईल, a इंटू ओमेगा प्लस b इंटू ओमेगा स्क्वेअर, कारण की इथं ओमेगा रेस टू 4 आहे, त्यातला ओमेगा स्क्वेअर बाहेर निघाल्यानंतर ओमेगा स्क्वेअर राहील, प्लस c इथला ओमेगा स्क्वेअर बाहेर काढला म्हणजे फक्त c राहिला, डिवायडेड बाय c प्लस a ओमेगा प्लस b ओमेगा स्क्वेअर। आता बघा, न्यूमरेटरचा ब्रॅकेट हे पहा, c आहे, a ओमेगा आहे आणि b ओमेगा स्क्वेअर आहे, म्हणजे सिमिलर ब्रॅकेट कॅन्सल झाले, इज इक्वल टू काय राहिलं, ओमेगा स्क्वेअर, आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, हे पहा ओमेगा स्क्वेअर, म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड घेतली आणि राईट हँड साईड प्रूफ केली, हेन्स प्रूफ। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लगेच आपण। तर बघा, 7 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 7 नंबरचा क्वेश्चन असा दिलेला आहे, a प्लस बी प्लस a ओमेगा प्लस b ओमेगा स्क्वेअर प्लस a ओमेगा स्क्वेअर प्लस b ओमेगा इज इक्वल टू 0। तर आपल्याला लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड प्रूफ करायची। बघा, लेफ्ट हँड साईड, व्हॉट इज लेफ्ट हँड साईड, a प्लस b प्लस a ओमेगा प्लस b ओमेगा स्क्वेअर प्लस a ओमेगा स्क्वेअर प्लस b ओमेगा इज इक्वल टू, जेवढ्या एच्या टर्म आहेत त्या एका ब्रॅकेटमध्ये घेतो मी, पहा, किंवा त्यातून a कॉमन काढू शकतो आपण। मी जर a कॉमन काढला तिथं काय राहिला 1, इथून a कॉमन काढला तर काय राहिला ओमेगा, आणि इथून a कॉमन काढला तर राहिला ओमेगा स्क्वेअर प्लस, तसंच आता मी b कॉमन काढतोय, b कॉमन जर काढला तिथं राहिला 1, इथं राहिला ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअरची टर्म नंतर लिहितो, आधी हा b कॉमन काढतो, राहिला ओमेगा, आणि इथला b कॉमन काढला राहिला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू काय असते 1 असते, प्लस b इंटू, आणि ह्याची व्हॅल्यू काय असते परत 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते 1 असते, मग इज इक्वल टू, नाही सॉरी 0 असते, 0 काय व्हॅल्यू असते 0, ह्याची पण काय असते 0 असते, वाटलंच तिथं ब्रॅकेटमध्ये लिहा पण, बिकॉज 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0, ह्या फॉर्म्युलेनुसार आपण ही व्हॅल्यू 0 लिहिली, a इंटू 0 0 प्लस b इंटू 0 0 इज इक्वल टू 0 प्लस 0 0, राईट हँड साईड। बघा, लेफ्ट हँड साईड घेतली आपण, राईट हँड साईड प्रूफ केली, इट इज अ व्हेरी सिम्पल। नाव नेक्स्ट क्वेश्चन। तर बघा, क्वेश्चन काय विचारलेला आहे, a मायनस बी इंटू a मायनस बी ओमेगा इंटू a मायनस बी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू a क्यूब मायनस बी क्यूब, म्हणजे आपल्या लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड प्रूफ करायची। मग बघा, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू a मायनस बी ओमेगा इंटू a मायनस बी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, हा ब्रॅकेट ॲज इट इज ठेवू आपण, a मायनस बी, आणि ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण। बघा, a इंटू a स्क्वेअर, a इंटू मायनस बी ओमेगा स्क्वेअर मायनस ए बी ओमेगा स्क्वेअर, आता मायनस बी ओमेगाने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करून घेऊ, मायनस बी ओमेगा इंटू ए मायनस ए बी ओमेगा, मायनस बी ओमेगा इंटू मायनस बी ओमेगा स्क्वेअर, मायनस इंटू मायनस प्लस बी इंटू बी स्क्वेअर, आणि ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब, ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू दिस ब्रॅकेट एज इट इज a मायनस बी। आता इथं पहा, हा a स्क्वेअर एज इट इज, त्याच्यानंतर ह्या दोन टर्ममधनं आपण मायनस ए बी कॉमन काढू, मायनस ए बी जर कॉमन काढलं
तर ब्रॅकेटमध्ये राहिलं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, त्याच्यानंतर प्लस बी ओमेगा स्क्वेअर. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते? 1 असते. वाटलंच तर आपण इथं ब्रॅकेटमध्ये सांगूया, बिकॉज ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 इज इक्वल टू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस ए बी. आता इथं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू काय असते? -1 असते, प्लस बी स्क्वेअर इंटू 1 बी स्क्वेअर. इथं ब्रॅकेटमध्ये सांगून देऊ आपण कशावरून ही -1 व्हॅल्यू. तर पहा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 असतो. तर हा प्लसचा 1 राईट साईडला गेल्यावर काय होणार आहे? -1 होणार आहे, -1. म्हणून ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल टू -1 व्हॅल्यू घेतली आपण इथं. इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता इथं अल्जेब्राचा फॉर्म्युला तयार झाला. ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय असतो? तर ए क्यूब मायनस बी क्यूब असतो. म्हणजेच राईट हँड साईड. पहा आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, ए क्यूब मायनस बी क्यूब. नाव लास्ट एक्झाम्पल, क्वेश्चन 2 मधला लास्ट एक्झाम्पल कवर करूया आपण आता. तर बघा क्वेश्चन नंबर 9. आता ह्याला सॉल्व नेमकं कसं करायचं? तर ह्याची लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड सॉल्व करायची आपल्याला. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू, हे पहा लेफ्ट हँड साईड घेतो आहे मी, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करावं लागेल. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, सांगा ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. तसंच ह्याचं पहिले एक्सपान्शन करून घेऊ आपण. ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए ओमेगा इंटू बी ओमेगा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ओमेगा रेज टू 4, कारण स्क्वेअरचा स्क्वेअर 4 पॉवर होईल. तसंच याचं एक्सपान्शन करून घेऊ आपण. ए स्क्वेअर ओमेगा रेज टू 4 प्लस 2 टाइम्स ए ओमेगा स्क्वेअर इंटू बी ओमेगा प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. एक्सपान्शन करून झालं. आता पहा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2 टाइम्स ए बी ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब प्लस ओमेगा स्क्वेअर ओमेगा रेज टू 4ला असं लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब इंटू ओमेगा, ओके, प्लस ए स्क्वेअर परत इथं ओमेगा रेज टू 4ला लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब इंटू ओमेगा प्लस 2 टाइम्स ए ओमेगा 2 टाइम्स ए बी ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा ओमेगा क्यूब प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते? 1 असते, प्लस बी स्क्वेअर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते? 1 असते इंटू ओमेगा प्लस ए स्क्वेअर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 इंटू ओमेगा प्लस 2 टाइम्स ए बी ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू. आता ए स्क्वेअर मी प्रत्येक टर्ममधनं कॉमन काढतो. ए स्क्वेअर जर कॉमन काढलं तिथं 1 राहिला, पुन्हा इथून ए स्क्वेअर कॉमन काढला तिथं ओमेगा स्क्वेअर राहिला, आणि परत ए स्क्वेअर कॉमन काढला तो ओमेगा राहिला. त्याच्यानंतर बी स्क्वेअर कॉमन काढतो मी. बी स्क्वेअर कॉमन काढला तर इथं ओमेगा, इथं 1 राहिला, इथं ओमेगा, आणि इथला बी स्क्वेअर कॉमन काढला तर ओमेगा स्क्वेअर बाकी राहिला, प्लस आता 2ab कॉमन काढतो. 2ab जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये इथं काय राहिला? 1 राहिला. नंतर इथं 2ab, आणि 2ab किती? कॉमन नाही काढायची गरज, ॲडिशन होईल सगळ्याची. हे पहा 2ab प्लस 2ab प्लस 2ab 6ab इज इक्वल टू ए स्क्वेअर ॲज इट इज 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा ह्याची व्हॅल्यू 0 असते, प्लस बी स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू 0 असते, प्लस 6ab इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू 0 0 प्लस बी स्क्वेअर इंटू 0 0 प्लस 6ab 0 प्लस 0 प्लस 6ab हेच प्रूफ करायचं होतं. हे पहा 6ab राईट हँड साईड. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन 2 मधले 9 क्वेश्चन सगळे आपण कवर केलेले आहेत. तसेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे कॉलेजचे ग्रुप असतील तर त्याच्यावर पण शेअर करा. थँक्यू.